पहिला चेंडू आखूड टप्प्यात होता, फटका खेळलाय, चेंडू जातो डीप कव्हरच्या दिशेने, 2 धावाच्या घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, 2 धावा येतील पहिल्या चेंडूवर. वैभव नो स्ट्राइकिंग गेंद पे, शफीक फिर से गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद लेकर। स्लोर गेंद थी, हवा में मार बैठे नीचे खिलाड़ी, वहां पर पकड़ा गया, एक्स्ट्रा कवर में कैच, विकेट चली जा रही है। लगता वह पहला झटका लगा, जो फील्डिंग का जाल रखा था उस जाल में मछली फंस रही है, बल्लेबाज का विकेट चला जा रहा है, विकेट गिरता हुआ पहला झटका लगा। बॅट्समन दिसला ना, तुम्हाला त्रास होणार आहे, ते काय लावलंय? चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेल पकडला गेलाय, पुन्हा गोलंदाजीला शफीक या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करेल। शफीक खेलने के लिए तैयार है सर की अगली गेंद लेकर। काफी अच्छी गेंद, इस बार हल्के से पुश किया जाता हुआ, जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते, फिर भी सिंगल मिलेगा। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 3 रन और लगभग गेंदे हो चुकी है 3 और रन बने हैं 3 रन। वैभव वाघमारे आते ही जिन्होंने सिंगल रन ले लिया। किती काम करू, हे पण तिथं पण त्याला सांगितलंय, ते ऐकलं, आता मी काय करू? पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन शफीक गोलंदाजी करेल, चौथा चेंडू घेऊन त्याचा सामना करेल फलंदाज, स्ट्राईकला असेल वैभव। सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं कव्हरच्या दिशेने, चांगली गोलंदाजी करताना शफीकला पाहतोय। 4 चेंडू, धावा दिल्या 3 आणि एक खेळाडू बाद करतोय। याच मात्र हल्ला चढवला गॅप मध्ये, पाहूया क्षेत्ररक्षक, चेंडू खाली जातोय, परंतु चेंडू जाईल, 4 धावा चौकार येतोय आणि या 4 धाव्यांची धावसंख्या पुढे सरकते, टोटल धावा झाल्या 7 धावा। शफीक पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतील। या षटकातील पुढील चेंडू घेऊन शफीक गोलंदाजी करतोय, उजव्या हाताने राऊंड द गेटचा मारा करतोय। याच मात्र ओव्हरपिच चेंडू, बॅकफुटवर जाऊन हवेत चेंडू उडवलाय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, 1 धाव, दुसरीचा प्रयत्न होईल का, फेकीपर्यंत 2 धावा इथं निश्चितच पूर्ण होतील आणि या 2 धावांनी संघाची भारतीय धावसंख्या धावून पोहोचली, ती टोटल धावा झाल्यात 9, पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय। कलकत पवारला गोलंदाजीला बोलवलं गेले, कलकत येतोय गोलंदाजीला, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील
षटक क्रमांक घेऊन येतो, दुसरं षटक घेऊन कलकत गोलंदाजीला येतोय. गेलाय चेंडू फेकून दिलाय, चेंडू जातोय सरळ सी बारेशा पार करेल, 6 धावा षटकार. अतिशय चेंडू बॅटच्या जवळ टाकला गेला, त्याच्यावर प्रति हल्ला चढवला गेलाय. 6 धावा मिळतील, वाढती धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचतीये. कलकत पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, पुन्हा एक जोरात प्रहार, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथं पाहतोय. बेलबिकेच्या दिशेने सिंगल धाव निश्चितच येईल. एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या धावून पोहोचली, ती टोटल धावा झाल्या 16 धावा. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन टाकला जाईल. गोलंदाज कलकत पवार गोलंदाजी करतोय. याच पात्र नो बॉलचा इशारा, खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा आणि फटका खेळलाय. विकेट किपरच्या मागे जाईल चेंडू. 4 धावा चौकार येतोय आणि टोटल या चेंडूवर 5 धावा येतील आणि या 5 धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या धावून पोहोचली ती 21. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू, सुंदर चेंडू मारायचा प्रयत्न, अगदी फलंदाजाला हात चकवला गेला. चेंडू विकेट किपरच्या हाती जाऊन स्थिरावतोय. अजूनही धावसंख्या थांबली ती टोटल धावा 21 रन, 21 धावा. पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान फुलटॉसवर हल्ला चढवलाय. 2 धावाच्या गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 2 धाव्यांची वाढती धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 23 धावा. या दरम्यान मारायचा प्रयत्न, चेंडू जातो निश्चितच. एक सिंगल धाव निश्चितच आरामात येईल. एका सिंगल धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 धावा. 24 रन, 24 रन. पुढचा चेंडू टाकला जाईल. ओहो, काय सुरेख फटका, देख ना फटका. एक पाऊल पुढे सरसाबाद, सरळ बॅटने सरळ धमाकेदार प्रहार. चेंडू सीमारेषा पार करतो. 4 धावा चौकार. धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा झाल्यात 28 धावा, 28 रन. 2 षटक संपली आणि धावा झाल्यात 28. अभिषेक पूर्वत युवा नेते यांचं देखील तर शुभागमन झालाय. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. अभिषेक पूर्वत युवा नेते यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. गोलंदाजीला यश येतोय. यश आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धावातील षटक क्रमांक घेऊन येतो. 3रं षटक बॉलिंग साठी येईल गोलंदाजीला. हो, सुंदर चेंडू या सॉफ्टमच्या बाहेर जाऊन मारायचा प्रयत्न. चेंडू गेला विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल. बॅट्समन बॅटिंग करताना तुला सॉफ्टमच्या बाहेर जाऊन चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न केला गेलाय.
पंच मात्र कुलकर्णी सर आपल्या जागेवर तटस्थ, हा चेंडू त्यांनी मात्र निश्चितच वैध ठरवलाय, योग्य चेंडू ठरवलाय. दरम्यान मारायचा प्रयत्न ऑस्ट्रोमच्या बाहेर जाऊन ऑनसाइडला फटका खेळला, विकेट किपरच्या मागे चेंडू जाईल, पुन्हा एक चौकार येतो संघासाठी आणि या 4 धाब्यांची भारतीय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वर. या सामन्यात जो संघ जिंकेल तो निश्चितच फ्री क्वार्टर फायनल सामन्यामध्ये लढेल. पुढची मॅच फ्री क्वार्टर फायनलची मॅच असेल. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न हेच लागले, विकेट किपर चेंडू खाली येतो, पकडतो झेल, फलंदाज होईल बाद, फलंदाज होईल बाद. थोडस लवकर बॅट्समन लवकर पाठवायचं आतमध्ये. ओंकार काळे नवीन फलंदाज जातो बॅटिंग साठी मैदानात. ओंकार काळे पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील. अकुट टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागली, विकेट किपरच्या मागे सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. दरम्यान सिंगल धाव निश्चितच येईल. भारतीय धावसंख्या जाऊन पोहोचली ती एका धावेनिशी 33 धावसंख्येवर. प्रसाद दादा, प्रसाद दादा, या दरम्यान मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टिपतल का झेल. एकच धाव इथं येते. एका धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल धावा झाल्या 34 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू, या चेंडू पाहिला आणि सोडून दिला, खेळण्याचा कुठलाच प्रयत्न, चेंडू ऑफ्टमच्या खूपच दूर जातो. पंचांच्या हात समांतर, धाबा मिळतील एक अवांतर. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. याच मात्र सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय विकेट किपर कडे, निर्धाव चेंडू टाकला गेला, डॉट चेंडू टाकला गेलाय. दरम्यान इथं मात्र पहिल्या षटकाचा 3 षटकाचा खेळ मला वाटतं बहुधा संपलाय. 3 षटकं संपली आणि धावा झाल्यात 35 धावा. सन्माननीय युवा नेते अभिषेक पुरवत साहेबांचे इथं शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सर्व क्रीडा समितीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या ठिकाणी अभिषेक पुरवत साहेबांचं शुभागमन निश्चितच खूप लेट आहेत, पण मैदानात थेट आहेत ते इकडं. सरळ बॅटने फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने. पहिली धाव जोरात, मात्र दुसरीचा प्रयत्न होतोय का, आणि इथं चेंडू फेकेपर्यंत 2 धावा येतील. या 2 धाब्यांची संघाची वाढती धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचतीये. 37 रन. आता मॅच चालू आहे निश्चितच डिक्सळ क्रिकेट संघ विरुद्ध भेगबान. पुढे गेले, दरम्यान सुरेख फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. इथं मात्र बसून फिल्डिंग करायचा प्रयत्न, चेंडू जातो 4 धाब्यात चौकार येईल. या 4 धाब्यांची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41, 41 रन.
ठेवलंय तरी एक घेऊन गेलाय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान मात्र हल्ला सोडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली टिपतोय, झेल फलंदाज होईल बाद. बॉल जास्त देतो तुम्हाला ते. कॅमेरा बसा इथं, बसा बसा याच्यावर जरा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल असलमसाठी. असलम आलेला चेंडूवर मात्र पहिला चेंडू हल्ला सोडवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू फलंदाज पायावर जाऊन आदळतो. लेग बायची एक सिंगल धाव येते. एका सिंगल धाव्यानिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42, 42 रन. पोलॉक मिस्टर संजय खडके ग्राउंड मध्ये. दरम्यान मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट किपर कडे जातो. दरम्यान निर्धाव चेंडू असेल. अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतो या षटकातील शेवटचं षटक टाकलं जाते. शेवटच्या षटकातील मला वाटतं काही चेंडू शिल्लक. इथं मात्र हा खराब चेंडू टाकला गेलाय. चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. नो बॉलचा इशारा. पाहूया दुसरी धाव देखील इथं कंप्लीट होतीये. नाही चल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल प्लस 2 आणि टोटल धावा येतील 3. 3 धाव्यानिशी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात 45 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातं. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडतो, झेल फलंदाज होईल बाद. 3 पकडले, 3 बघा किती पाहिलं, 46 पाहिलं, 46 झाले का 47 पाहिलं. 45 धावा झाल्यात आणि 46 धावाचं आव्हान असेल विजयासाठी. तब्बल विजयासाठी 46 धावाचं आव्हान. आणि या 46 धावा कशा प्रकारे काढल्या जातील का नाही काढल्या जातील हे पाहण्यासाठी पुन्हा येतोय आपण राज वाघमारे सरांकडे. रोहित धोत्रे यांना विनंती, आपण जिथं असाल तिथं लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय. रोहित धोत्रे. तर मजबूत विपक्ष. चला भिगवण टीम 46 धावा ताबडतोब या ठिकाणी आपण चेस करण्यासाठी उतरायचं आहे. सलामीची जोडी. आणि याच दरम्यान केसीसी ग्रुप ऑफ करकमच्या निश्चितच ग्रुपचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आपल्या प्रभागाचं युवा नेतृत्व माननीय अभिषेक भैया पूर्वत यांचे या ठिकाणी आगमन. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आणि अभिषेक भैया आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा शेवटच्या सामन्याचा टॉस होणार आहे. क्वार्टर फायनल पहिला मानाचा टॉस आहे आणि आपल्या शुभ हस्ते उडवायचा मानस आहे या ठिकाणी. मैदानातली प्री क्वार्टर आहे.
अच्छा अच्छा, प्री क्वार्टर फायनल, राईट. तर प्री क्वार्टर फायनल जिंकून क्वार्टर फायनल मध्ये त्या ठिकाणी टीम जाईल आहे. एकूण 8 टीम क्वार्टर फायनलचे आपल्याला प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे मिळणार आहेत. तर प्री क्वार्टर फायनलचा टॉस याच्यानंतर असेल. धन्यवाद आमचे SP सर, थँक्यू सो मच. चला, बबलू माळवदे 11ची सलामीची जोडी आलेली आहे. स्ट्राईकला शफिक भाई राहतील, नॉन स्ट्राईकला शफिक भाईंचे जोडीदार मिस्टर चिकू असतील. आणि दरम्यान पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करता ओंकार आहे. स्पर्धेतून मात्र पहिल्या हाफ मधून थांबलेली टीम आहे आणि ती निश्चितच जय हनुमान अंबाड. तर आता आपण बघतोय या ठिकाणी टीम डिक्सळ आणि भिगवण बबलू माळवदे 11 यांच्यामधील हा लढा थोडासा बडा परंतु असणार एक कडा. आणि कोण मात्र करेल कोणासाठी राडा. 46 इज द टार्गेट. शॉट शफिक भाई थोडासा या ठिकाणी प्ले डाऊन झाले, थोडासा शफल झाले स्टान्स मध्ये आणि चेंडू लॉक केला. इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून बाउंड्री पार. चौकार, कडक कडकडीत प्रहार. KCC चषक चौकार. धावसंख्या 4 न वाढले म्हणण्यापेक्षा सुरू झाली म्हणूया. धावसंख्या 4 न सुरू झाली. नाबाद 4. ओहो, ऑफ ड्राइव. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू, हाफ वॉली कनेक्शन, मिलेंगे पूरे 4 रन. 8 फॉर नो लॉस. शफिक भाई दौंड भागाकडे गेलो तर तुम्हाला रफिक भाई दिसतील आणि तुम्ही जत तालुक्यात गेला तर तुम्हाला रजाक भाई दिसतील. शफिक, रफिक आणि रजाक. बॉलच बॅक ड्राय, व्हॉट अ शॉट. परंतु तेवढ्याच ताकदीनं रोखलाय विक्की. विक्कीची मात्र होती नजर तिखी या चेंडूवर, या फटक्यावर. टोटल 9. चिकू नॉन स्ट्रायकिंग एंड वरून आता पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंड वर. बघूया भिगवान या ठिकाणी या 46 धावाचा पाठलाग कसा करेल. चिकूला मात्र या ठिकाणी काहीस फसवलंय. तारो के शहर में नहीं आई हात में. ओ, हा विकेट मिळता मिळता राहिला हातातून. मात्र निश्चितच हा झेल, हा कॅच धरणीला दान. फलंदाजाला जीवनदान. ओंकार नाराज. कॉटन बॉलचा एक सोनेरी चान्स गमावलाय. क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. शफिक भाई सुद्धा हवेत मात्र या ठिकाणी, परंतु चेंडू खाली. ओ, वैभव वाघमारे, प्रयत्न चांगला होता. धाराशिव जिल्ह्यामध्ये या खेळाडूला मागील निश्चित 10-12 वर्षापूर्वी जोड नव्हती असा खेळाडू. या खास करून जेव्हा हा खेळाडू वैभव वाघमारे बॅट घेऊन मैदानात जायचा तेव्हा भले भले काळजात गोलंदाज धडकी भरायची त्यांना. असा खेळाडू मात्र पहा या ठिकाणी झेल सुटलाय. बॅक टू बॅक दुसरा झेल सुटलाय आणि दोघांना एक एक जीवनदान म्हणूया. हो, जखमेवर मीठ चोळायचं काम. शफिक भाई है इस खिलाड़ी का नाम, शफिक भाई शेख. पहिल्या षटकानंतर 18, जिंकायचं लक्ष 46.
कॅच छुटा दिल छुटा भाई, कॅच भी छुटा मॅच भी छुटा. आणि कॅच सोडल्यानंतर काय होतं हे तुम्ही अफगाणिस्तानला जाऊन विचारा. आणि त्याचबरोबर कॅच सुटल्यानंतर काय होतं हे तुम्ही पाकिस्तानला सुद्धा जाऊन विचारा. 2003चा विश्वचषक, तेंडुलकर, सचिन रमेश तेंडुलकर मला वाटतं 30-32 धावांवरती खेळत होते. अब्दुल रजाक साहेबांनी त्या ठिकाणी झेल सोडला होता आणि मिस्टर वसीम अक्रमभाई यांच्या चेंडूवर तो झेल सोडला होता. तेंडुलकरांनी मात्र 90+ रन्स केलेल्या पाहिल्या आपण आणि वर्ल्ड कप मधून पाकिस्तान बाहेर निघाली. कॅच सोडल्यानंतर काय होतं अनेकदा बघितलंय तुम्ही आम्ही. तीच गोष्ट दरम्यान या ठिकाणी मात्र गोलंदाजीसाठी अभि येतोय का? संजय आले, मिस्टर संजय. अभि बहुत आंबडचे खेळाडू. तर संजय स्ट्राइकिंग एंडवर चिको, राईट आर्म राऊंड. इनकट किया, हा लेग कट केलाय पाहूया. शफिक भाई यांच्यामुळे आपल्याला खास करून मला हा चेंडू दिसला नव्हता, मात्र चांगला चेंडू टाकलाय. एक डॉट बॉल, धावसंख्या स्थिर आणि 318. शफिक भाईनी उत्कृष्ट फटकेबाजी केली. 2 चौकार 1 षटकार. चिको एका धावेवरती परत स्ट्राइक घेतोय. राईट आर्म राऊंड. पुन्हा मात्र या ठिकाणी संजय नो बॉल, विकेट शॉट चेंडू, विकेट शॉट. आणि आता नो बॉल म्हटल्यानंतर या ठिकाणी नो बॉल सोबत फ्री हिट. आता हे नातं अलीकडे असं झालंय, नो बॉल सोबत फ्री हिट म्हणजे शेळी सोबत कोकरू, आई सोबत लेकरू, तसा नो बॉल सोबत फ्री हिट. चला तर फ्री हिट राहील का सुपर हिट? ओ क्रॉस बॅटनं, तिरक्या बॅटनं उंच मारलाय ओंकार. ओंकारच्या हातात चेंडू झेल काय राहीना. आता हा प्रॅक्टिस कॅच होता तसा, पण घेतला पाहिजे होता. थोडासा कॉन्फिडन्स आला असता, येतो माणसाला. ऑलरेडी कॉट अँड बॉलचा चान्स एक गमावलेला आहे ओंकारनं. मात्र संजय स्ट्राइकिंग एंड वरती शफिक भाई आहे. हो आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी दूर मारलाय, समालोचन कक्षात मारलाय आणि मगापासून पहिलाच फटका आलाय जो समालोचन कक्षामध्ये थेट आलाय. रेकॉर्ड आहे आणि हे शफिक भाईच्या नावावर रेकॉर्ड. पहिल्या सामन्यात 46, या सामन्यामध्ये टार्गेट दिलंय 46. बबलू भैया माळवदे यांच्याकडून 501चं बक्षीस या ठिकाणी आणि शफिक भाईंना आलेलं आहे. आता आपल्याकडे तशी बक्षीस आपण स्वीकारत नाही, परंतु हे एक औपचारिकता होती कारण बबलू भैया स्पॉन्सर आहेत या टीमचे आणि स्पॉन्सर यांचं काम फार महत्वाचं असतं, मोलाचं असतं. त्यांचं हे स्पॉन्सरशिप देण्याचं काम आपण त्याची गणती कशातच करू शकत नाही. चेंडू पाठीमागे गेलाय दूरच्या रानात, तिकडे मात्र धनुरेच्या बनात. परसबाग आहे शाळेची, तिकडे गेलाय. जुना चेंडू आहे का पीके सर तुमच्याकडे? असेल तर चला जुन्या बॉलनं आपण या ठिकाणी स्टार्ट करूया पुढील खेळ, उर्वरित खेळ. वैभव वाघमारे आले आणि आपल्या युवा गोलंदाजाला काही गोष्टी समजावून सांगितल्या, परंतु वैभव वाघमारेंच्या काळातलं क्रिकेट आणि आजचं क्रिकेट बरंचसं बदललेलं आहे. शफिक भाई हवे येत आहेत आणि ओंकार चेंडू खाली येत आहे. आत्ता पकडला जाणार आहे, आत्ता पकडला जाणार आहे. आत्ता गंभीर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्वतःला समजावलंय, ओंकार इकडे तिकडे हलायचं नाही, अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही, हा कॅच तुला पकडायचा आहे. आणि आईनं निश्चितच अशा परिस्थितीत, गंभीर परिस्थितीत ना तुम्ही स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही स्वतःशी त्या ठिकाणी संभाषण केलं पाहिजे. दरम्यान
अभि नरोटीची एंट्री होईल आहे शफिक भाईच्या जागेवर. मात्र शफिक भाई बाद झाले. एकूण शफिक भाईंनी धावा किती काढल्या पाहूया या. 7 चेंडूवर 23. 46 पैकी एकट्याच्या 23 म्हणजे उत्तम कामगिरी आहे शफिक भाई शेख. अभि नरोटे नॉन स्ट्राइकिंग स्ट्राइकिंग एंडवर तर अरबाज स्ट्राइकवर नॉन स्ट्राइकिंग एंडवर 4 चेंडूवर 2 धावा काढून नाबाद आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून अजूनही बरेचसे प्रेक्षक आनंद लुटतायत सामन्याचा. अभिला हा चेंडू आता नाही कळू दिला. लेग कटर आउट स्विंगर बाहेर जाणारा चेंडू. स्लिप कॉर्नर मध्ये गेला चेंडू. स्थिर धावा 26. अजून 20 ची गरज आहे. चेंडूंचा प्रश्न तर चेंडूंची संख्या आपण तुम्हाला सांगू. मात्र सध्या चाललंय षटक क्रमांक 2. स्विच हिट रिवर्स काय पाहूया. 2 डिक्लेअर. केसीसी चषक करकमच्या बॅनरवर तो मात्र फटका. 2 धावा. टोटल 28. षटकाची समाप्ती दुसऱ्या. 12 चेंडूत 18 पाहिजे का. 12 चेंडू 18 असं समीकरण. आपल्या स्पर्धेसाठी माननीय रणजित सिंह बबनराव शिंदे मित्र परिवार तसेच माननीय आदिनाथ मालक देशमुख सरपंच संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष यांचा आधार आहे. गोलंदाजी करता गोलंदाज स्वप्नील. स्ट्राइकिंग एंडवर बॅट्समन आणि मिस्टर चिक्को. भिंतीला जाऊन थकलाय. पळावा लागेल. पळून धावा घ्यायच्या आहेत. 1 धाव मिळाली. टोटल वाढेल 29. 11 चेंडूत 17चं समीकरण आपल्याला दिसेल. स्कोर बोर्ड वरती दिसेल. LED स्क्रीन आपल्याला पहिल्या दिवसापासून बघायला भेटणार आहे आणि भेटते. हो हा मात्र आपटलेला चेंडू. आदळलेला चेंडू. शॉट ऑफ लेंथ. बॅट्समनचा रिव्ह आहे का. बॅट्समनचा रिव्ह आहे. हा काहीसा हाईट चेक करायचे. विकेट शॉर्ट आहे का चेक करा. विकेट शॉर्ट. रोहित धोत्रे का. हे बघा रोहित दादा धोत्रे. आपण जरा ऋतिकची भेट घ्या. आता तसे आम्हाला पण खबर नाही ऋतिक. रोहित धोत्रे आपण बॉल या ठिकाणी कमेंट्री बॉक्सशी कॉन्टॅक्ट साधा. दरम्यान विकेटवर चेंडू आहे. लीगल बॉल आहे. शॉट ऑफ लेंथ. निश्चित हा चेंडू एक लीगल बॉल ठरलाय आणि मिड विकेटच्या दिशेला उत्तुंग टोला इनटू द स्टँड डिपॉझिट झाला. हाय रेंज शॉट. दिस इज डिपॉझिट इनटू द स्टँड्स. डिस्पॅच केलाय आणि तो मात्र बाउंड्री पार स्टँड्स मध्ये. षटकार. संतोष नाना आपल्या बाजूला जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल जरा थोडस बॉलला सहकार्य करा. इकडे टाका बॉल. धन्यवाद. थँक्यू. तर 9 चेंडू मध्ये 11 धावा असं समीकरण दिसतंय आपल्याला. 9 चेंडू 11.
शॉट वन्स अगेन वन मोर सिक्सर. कमालीचा फटका पुन्हा एकदा. 9+6. हो माफ करा 11 म्हणूया. 5ची गरज. 5ची गरज असेल या ठिकाणी. 8 चेंडू शिल्लक 5 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा. हा चेंडू आणि वाईड 1 धाव वाजून 4ची गरज राहील. 8 चेंडू 4. रोहित सुपर हिट कुठे आहात तुम्ही? जरा माईकडे या. रोहित धोत्रे संयोजन कमिटी पैकी एक असलेले रोहित दादा या जरा. एक धाव या ठिकाणी पळून पूर्ण केलेली. रिस्की रन होती परंतु घेतली. 3 धावाची गरज असेल. 7 चेंडूचा खेळ बाकी. 7 deliveries are remaining and 3 more runs need to win. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका गेलाय. 1 धाव आहे. दुसरीचा नाद होईल काही नाही होणार आहे. कारण या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. कुठलीही गडबड कुठलीही हाव या ठिकाणी करायचा विचार दिसत नाही. धावसंख्या आता आपण पाहिली तर स्कोर बोर्ड वरती 44 आहे. जिंकायचं लक्ष 46 आहे. 2 धावाची गरज राहील आहे. आणि पुन्हा मला वाटतं या ठिकाणी इथे बघितलं तर भिगवणकर आता भविष्यवाणी करणं तसं अवघड परंतु 6 चेंडू 2 धावा करणं या ठिकाणी कुणीही अगदी क्रिकेट ज्याला कळतं ते म्हणणार नाही की या ठिकाणी होणार नाही असं म्हणणार नाही. मात्र रोहित दादा जरा आपण कमेंट्री बॉक्स कडे या. रोहित दादा धोत्रे. सहा चेंडू 2ची गरज. बच्चन इन एक्शन. क्या ये स्कोर लेवल होने जा रहा है? जी हाँ स्कोर लेवल हम साथ साथ है. तर पुन्हा एकदा सामना मात्र या ठिकाणी मला वाटतं या सामन्याच्या 2 सामन्याच्या आधी जो सामना झाला तोच रिपीट होणार का काय? म्हणजेच टीम भिगवण वर्सेस टीम श्रीगोंदा असा सामना परत होईल काय पाहूया. दरम्यान 4 चेंडूत 1 धावेची गरज आहे. 4 चेंडू 1 धाव. या चला ऋतिक आपण टॉसला यावरती आहे. रोहित दादा इथंच आहेत गाडीत बसलेले येतील. ओ विनिंग शॉट पाहिजे होती एक मारलाय 6. हा टॉसला यायचं. टॉसला या चला. यश बेसे इथंच आहे ना. हा यस चला माळवदे साहेब ठीक आहे. माळवदे साहेबांना जरा जोक करावासा वाटलाय. आले का दोन्ही कॅप्टन यावरती? टॉस होईल. दोन्ही कॅप्टन तयार आहेत. खडके साहेब आपण टॉस घ्या प्लीज. मिस्टर पोलाक संजय खडके. 4 षटकाची या ठिकाणी प्री क्वार्टर फायनल एक असेल. दररोज एक प्री क्वार्टर फायनल या ठिकाणी होणार आहे. ही पहिली प्री क्वार्टर फायनल आज. तर प्रसाद टॉस घ्या. दोन्ही कॅप्टन तयार आहेत. खडके साहेब येत आहे का? या आले. धन्यवाद.